ज्या पद्धतीने डिग्री प्लॅनमध्ये जे ओपन स्पेसेस आहेत ते ओपन स्पेसेस आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने सगळ्या सुविधांसाठी ओपन ठेवले पाहिजे आणि दुर्दैवानं अशा दुर्लक्षामुळे असेल अन्य कारणामुळे असेल जर अशा ठिकाणी काय अतिक्रमण झालं असेल तर ते अतिक्रमण सुद्धा काढण्याबद्दल कायदेशीर कारवाई आणि त्याच्याबद्दल 8 दिवसाचा ॲक्शन प्लॅनमध्ये त्या सगळ्या कारवाई करण्याबद्दल पण बिल्डिंग उभारत असताना सुद्धा लक्ष जात नाही याच्यासारखं दुर्दैव काय या सगळ्या गोष्टींना काही आम्ही मंडळी सुद्धा जबाबदार आहोत. म्हणजे आम्ही याचा अर्थ राजकीय मंडळी असतो कारण आमच्या सुद्धा जबाबदारी आहेत की लोकांना आम्ही सगळ्या पद्धतीने योग्य मॉनिटरिंग करणं हे आमचा कर्तव्याचा भाग आहे. पण त्याच्यातल्या सुधारणा होतील. शहराला अपेक्षित असणारं विकासाचं सगळं काम करण्याची जबाबदारी आम्ही आजच्या आढावा बैठकीच्या चोऱ्या करताना सापडलेत अधिकारी चोऱ्या करताना सापडलेत असा आरोप केला गेला विद्यमान आमदारांनी. अधिकाऱ्याच्या या संदर्भात कारवाई होणार का कामून मी आज तुम्हाला सांगतो आज आयुक्त मॅडम येत आहेत प्रेसला सुद्धा आहेत आणि याच्यापूर्वी सुद्धा आदरणीय क्षीरसागर साहेब आणि आदरणीय अमर मालिक साहेब सुद्धा या विभागाने सुद्धा त्या सगळ्या आमच्या इन्स्ट्रक्शनला संबंधित दिलेले होते. पाणी पुरवठ्यामधले दोषी बांधकामामधले दोषी छोट्या मोठ्या लोकांना त्रास देणाऱ्या आणि साधारणतः सामान्य नागरिकाला ज्यांनी विनाकारण नाटलं असेल त्या प्रत्येकाच्यावरती कठोर कारवाई होईल आणि त्याचे रिझल्ट दिसतील. चुकीचं काम करण्याचं धाडस या महानगरपालिकेतला एकही सामान्य कर्मचाऱ्यापासून अधिकारी करणार नाही एवढा निर्धार आणि एवढ्या निश्चितपणानं कमिटमेंट आम्ही आजच्या